झी 24 तास एक पाऊल पुढे। डाळिंबावरील तेलकट डाग रोगाच्या निर्मूलनासाठी शास्त्रज्ञांनी वेगळा विचार करायला हवा। डाळिंबाच्या नव्या वाणाचा शोध लावताना जैव तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी सूचना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कृषी शास्त्रज्ञांना केली आहे। सोलापुरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि प्रयोगशाळेचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं। दर्जेदार डाळिंबाच्या उत्पादनासाठी सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे। तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री नितीश कुमार यांनी या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला तत्वतः मंजुरी दिली होती। त्यानंतर आमदार गणपतराव देशमुख आणि इतरांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला। डाळिंब संशोधन केंद्रासारख्या देशात 80 संस्था आहेत, त्यामध्ये 5000 शास्त्रज्ञ काम करतायत। त्याचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। फळ हेक्टरी हे उत्पादकता डाळिंबाच्या बाबतीतली आहे। तुम्ही जो विचार करताय तो इथल्या काही ठराविक भागाचा विचार करतोय। मी संपूर्ण देश म्हणून विचार करतोय आणि संपूर्ण देशामध्ये फळ हेक्टर जर 2.5 एकराला आमच्याकडे 7 टन हा डाळिंबाचा माल हा निघू शकतो, असा आपला गेल्या काही वर्षाचा अनुभव आहे। भारतात सरासरी हेक्टरी 7 टन डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं, परंतु जगातील इतर देशांच्या तुलनेत ते खूपच कमी आहे। तुर्कस्तानमध्ये हेक्टरी 27 टन, स्पेनमध्ये 20 टन, अमेरिकेत 20 टन आणि इराणमध्ये हेक्टरी 9 टन डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं। आपल्याकडे डाळिंबाची निर्यात 30,000 टन इतकी झाली आहे। डाळिंबाच्या उत्पादनात जगात आपला वाटा केवळ 10% आहे। त्यामुळे त्याच्या उत्पादन वाढीकडे शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली। चांगले वाण कसे तयार करता येईल, उत्पादकता वाढेल कशी, रोगाचं निर्मूलन करणारी जात ही कशी डेव्हलप करता येईल, आणि हे सगळं करत असताना त्याच्या प्रक्रियेच्या संबंधीचं सुद्धा मार्गदर्शन सामूहिक शेतकऱ्यांना आपण कसं करू शकतो याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे। जैव तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळेच बीटी कापसाचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढलंय। तब्बल 94% क्षेत्रावर बीटी कापसाचं बियाणं वापरलं जातं। कापूस उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो। या मुद्द्याकडेही पवारांनी लक्ष वेधलं। डाळिंबाच्या बाबतीतही बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हे पीक पाण्याच्या दृष्टीनं कमतरता असलेल्या भागाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं पीक आहे आणि म्हणूनच सांगोल्यामध्ये याचा प्रसार झाला। नाशिक जिल्ह्याचे काही तालुके असे आहेत की ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, त्या ठिकाणी याचा प्रसार झाला। सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आणि अशा परिसरामध्ये याचा प्रसार झाला, किंवा सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामध्ये आणि खटाव कोरेगाव याच्या दुष्काळी भागामध्ये याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली। शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत त्यांना नवीन वाण, रोगाच्या निर्मूलनाची पद्धत आणि प्रक्रिया उद्योग याची माहिती शास्त्रज्ञांनी देणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केलं। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।